जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा आरक्षणाचा जी.आर. जो 2 सप्टेंबर 2025 रोजी निघाला, त्याविरोधात काही याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आणि 8 ते 10 याचिका सुप्रीम कोर्टामध्ये छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके या मंडळीच्या पुढाकारानं दाखल करण्यात आल्या. जेव्हा यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली, एक तर सुप्रीम कोर्टाला ही सुनावणीच घ्यायची नव्हती, पण त्यांनी ती सुनावणी घेतली आणि पहिला प्रश्न त्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने विचारला की तुम्ही ह्या याचिका मुंबई हायकोर्टातच दाखल करायला हव्या होत्या. आमच्याकडे दररोज हजारो केसेस येतात, आम्हाला एवढाच वेळ आहे का? आणि आम्ही कुठल्या हेतूनं हायकोर्टाला मॉनिटर करावं? तेव्हा सुरुवातीलाच हायकोर्टानं शासन निर्णय 2025चा जो 2 सप्टेंबर रोजी मराठा समाजासंदर्भात हैदराबाद गॅजेटियरचा निघाला, त्यासाठी हायकोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. ही एका गालात हाणलेली चपराक होती. आता उरली सोडली सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांच्या दुसऱ्या गालामध्ये लगावली आहे. तेव्हा एका अर्थी मराठी जिंकलेच आहेत आणि संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि खुद्द या समितीचे अध्यक्ष विखे पाटील असतील अथवा माननीय मुख्यमंत्री असतील, यांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसणारं असाच जी.आर. काढलेला आहे. तरी पण स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी म्हणून, आम्हीच कसे ओबीसीचे कसे नेते आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून केलेल्या ह्या याचिका. पण सुप्रीम कोर्टाने यांची पुरती पोलखोल केली आहे आणि या याचिकेवर स्टे देण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. तेव्हा मराठ्यांनो, आता तरी तात्काळ आपले कौटुंबिक प्रमाणपत्र काढण्याच्या तयारीला लागा. जय हिंद.